मेथकूट पाहतोय आपण, त्याच्यासाठी इथे साहित्य घेतलेले आहेत. 2 चमचे धने घेतलेले आहेत, नंतर मूग डाळ घेतलेली आहे अर्धा वाटी, 1 वाटी इथे चना डाळ घेतलेली आहे, नंतर इथे अर्धा वाटी तांदूळ घेतलेले आहेत, अर्धा वाटी इथे उडीद डाळ घेतलेली आहे, नंतर इथे 2 चमचे जिरं घेतलेलं आहे, एक छोटंसं हळकुंड घेतलेलं आहे आणि अगदी छोटासा तुकडा याच्यामध्ये मी सुंठेचा घालणार आहे ते घेतलेला आहे. नंतर दालचिनीचा एक छोटा तुकडा घालायचा आहे, 10-12 मिरे घेतलेले आहेत, नंतर मेथीदाणे घेतलेले आहेत इथं पाव चमचा, हिंग घेतलेला आहे पाव चमचा, नंतर 4-5 लाल सुक्या मिरच्या घेतलेल्या आहेत. आता हे सगळं साहित्य भाजून काढायचं आहे. हे आता एक एक साहित्य भाजून घ्यायचं आहे. पहिले हरभरा डाळ इथे घेतलेली आहे मी आणि ती भाजून घ्यायची आहे. खमंग होईस्तोवर डाळ भाजून घ्यायची आहे. हे आता खमंग भाजून झालेली आहे आणि मी आता काढून घेते. इथे मुगाची डाळ मी घालून घेत आहे कढईमध्ये, ती पण भाजून घ्यायची. इथे आता मुगाची डाळ पण खमंग अशी भाजून घेतलेली आहे, ही पण काढून घेते. हे आता उडीद डाळ पण घालून घेतलेली आहे आणि ती पण भाजून घेते. इथे सगळ्याच डाळी खमंग अशा भाजून घ्यायच्या आहेत. इथे आता उडीद डाळ पण भाजून झालेली आहे. तांदूळ घालून घेतलेले आहेत मी. तांदूळ हे पांढरे शुभ्र होईपर्यंत भाजून घ्यायचे. इथे आता तांदूळ पण छान झालेले आहेत भाजून आणि आता तांदूळ पण काढून घ्यायचे आहे. धने मी कढईमध्ये घालून घेतलेले आहेत, धने पण भाजून घ्यायचे आहेत. इथे आता जिरं घालून घेतलेलं आहे भाजण्यासाठी. दालचिनीचा छोटासा तुकडा घातलेला आहे, सोबतच मिरे घातलेले आहेत. मिरच्या पण थोड्याशा भाजून घ्यायच्या. हे आता मेथीदाणे मी कढईमध्ये घालून घेतलेले आहे आणि सोबतच सुंठ घातलेली आहे. इथे आता डाळी सगळं धान्य भाजून झालेलं आहे. थोडंसं गार होऊ द्यायचं आहे आणि त्याच्यानंतर मिक्सरवरती बारीक करून घ्यायचं आहे. इथे मी ताटामध्ये पसरवून ठेवलेलं आहे आणि याच्यामध्ये सगळं बारीक झाल्यानंतर मी इथे हळखंड फोडून घेतलेला आहे, म्हणजे मिक्सरवरती चांगलं बारीक होईल. आणि त्याच्यामध्येच हिंग घालायचं आहे आणि सगळ्यात शेवटी मीठ मी घालणार आहे. आता हे सगळं साहित्य गार झाल्यानंतर बारीक करून घेते. इथे आता खमंग असं मेथकूट तयार झालेलं आहे आणि छान बारीक करून घेतलेलं आहे मी आणि सगळे मसाले पण याच्यामध्ये मिक्स झालेले आहेत. आणि आता याच्यामध्ये चवीपुरतं मीठ घालते मी आणि परत एकदा सगळं मिक्स करून घेते. आणि हिंग, इथे आता हिंग आणि मीठ घातल्यानंतर मी छान पूर्ण मिक्स करून घेतलेलं आहे. आणि अशा पद्धतीने आपण मेथकूट करून काचेच्या बरणीमध्ये जर स्टोअर करून ठेवलं तर बरेच दिवस चांगलं राहतं आणि खूप सुंदर खमंग याचा सुगंध येत आहे. अशा पद्धतीने आपण मेथकूट भात किंवा दह्यामध्ये मेथकूट भिजवून सुद्धा खाऊ शकतो. तोंडाची चव वाढवणारा हा पदार्थ आहे. तूप, मेथकूट आणि भात अशा पद्धतीने खाऊन पहा. आणि माझा हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल सगळ्यांना खूप खूप धन्यवाद. आणि या मंडळी मेथकूट आणि भात जेवण्यासाठी